सोलापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. व्हॉइस ऑफ मीडिया ने पत्रकारितेचा स्तर उंचावला. संदीप काळे. सोलापूरमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा अधिवेशन उत्साहात संपन्न. सोलापूर प्रतिनिधी. जागतिक स्तरावर पत्रकारितेसमोर उभ्या राहिलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया (व्हीओएम) इंटरनॅशनल फोरमने गेल्या 5 वर्षांत उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची ठरली असून या काळात राबवलेले उपक्रम पत्रकारितेच्या इतिहासात मोलाचे योगदान देणारे आहेत, असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. जगातील 58 देशांत कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सोलापूर येथे जिल्हा पदाधिकारी व सदस्यांसाठी एकदिवसीय जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. संदीप काळे पुढे म्हणाले, संघटनेची भक्कम बांधणी आणि कृतीशील कार्यक्रमामुळेच महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. प्रत्येक पत्रकाराला ही आपली संघटना वाटते. हीच आमची खरी ताकद आहे. येत्या 2 वर्षांत 195 देशांत पत्रकारितेचा झेंडा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे. या अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार अश्विनी कोळेकर, पुणे, पत्रकारिता अभ्यासक अभय दिवाणजी, तरुण भारत चे संपादक प्रशांत माने, प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ, श्री भोज हॉटेलचे मालक नामदेव विठ्ठलराव पाटील, मंगळवेढ्याचे युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राहुल ताड, उद्योजक अनीस नदाफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे, जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाफ, सोलापूर महानगराध्यक्ष धनराज बगले आणि राज्य कोर टीम सदस्य सूरज कौलगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलता अधोरेखित करत समाजाचे अश्रू पुसण्याची ताकद पत्रकारितेचा असल्याचे सांगितले. अभय दिवाणजी यांनी पत्रकारांच्या प्राथमिक समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज मांडली, तर प्रशांत माने यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करत अधिक सखोल व निर्भीड प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. संघटनेचे कार्य, पत्रकारितेची भूमिका आणि आगामी उपक्रमाबाबत चर्चा झाली. तसेच पुढील 2 महिन्यांची कार्यरूपरेषा सर्व तालुक्याध्यक्षांनी सादर केली. या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये रेडिओ विंगचे जिल्हाध्यक्ष शहाजोया सुभेदार, उर्दू विंगचे जिल्हाध्यक्ष वजाहत अब्दुल सत्तार, ज्येष्ठ पत्रकार आयुब नल्लाबंधू, अब्दुल मजीद शेख, डॉक्टर मोहम्मद शफी चोपदार, अकीब मडकी, मैनुद्दीन नदाफ, महिला विंगच्या सोलापूर महानगराध्यक्ष श्रेया माशाल व त्यांची टीम यांचा समावेश होता. तसेच उत्तर सोलापूरचे सचिन राठोड, सांगोल्याचे कैलास हिप्परकर व शहराध्यक्ष प्रवीण शिवपूजे, माळशिरसचे अण्णा भोसले, पंढरपूरचे सूरज कौलगे, अक्कलकोटचे हुसेन भाईजान नदाफ, मंगळवेढ्याचे रोहिदास घोरकडे व शहराध्यक्ष विक्रम घुले, दक्षिण सोलापूरचे बनसिद्ध देशमुख आणि मोहोळचे विजय पुजारी यांच्यासह त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी आपापली भूमिका मांडली. दिवसभर चाललेल्या या अधिवेशनात पत्रकारितेच्या भविष्यावर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. तिथे बसलेल्या एखाद्या ताईला सोलापूरमध्ये काम करता करता एखादी अशी समस्या जाणवू शकते जी तिथे पुण्यातल्या एसी ऑफिसमध्ये बसलेल्या कुठल्याही पत्रकाराला जाणवणार नाही, कारण ती तिथे ग्राउंडवर काम करते. सेम अबाउट पुरुषांबाबतीतही मी म्हणते की तुम्हाला इथे भेडसावणाऱ्या समस्या ह्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, तितकंच त्याचं काय म्हणूया आपण, तितकंच त्याचं इम्पॉर्टन्सही आहे. कारण
पुण्या मुंबईत बसल्या म्हणजे त्यांच्या समस्या महत्वाच्या आणि आपण इकडे काम करतोय म्हणून आपल्या समस्या महत्वाच्या नाहीये, तर असं होत नाही बरं का मंडळी. फक्त मला एक जेन्युअनली वाटतंय, पुन्हा पुन्हा तेच म्हणते, कारण अशा लोकांपुढे आपण बोलायचं म्हणजे घाम फुटायची वेळ आहे खरं तर, पण तरी सुद्धा बोललीये. तर एक वाटतं की तुमच्या समोर वाटणाऱ्या खूप बेसिक समस्या आहेत, खूप बेसिक आहेत, आणि आपल्याला असं वाटतं की या बेसिक गोष्टींवर आपण काय बोलायचंय. तर मंडळी, बेसिक गोष्टींवरच भूमिका घेणं फार महत्वाचं असतं. बेसिक गोष्टींवरच बोलावं लागतं आणि बेसिक गोष्टींसाठीच आपल्याला आपला आवाज उठवावा लागतो. आणि मला वाटतं का खऱ्या पत्रकाराचं काम तेच असते की तुम्ही तुमच्या बेसिक गोष्टींसाठी भांडा. म्हणजे मी इथे येत होते मगाशी, तर समोरच क्रोमासारखं इतकं चांगलं शोरूम आहे, एवढी चकाचौंध असते आतमध्ये, आणि कॉर्नरला येताना तिथे इतका कचरा वगैरे होता. तुम्ही का नाही आवाज उठवत या गोष्टींवर? कचरा आपली बेसिक समस्या नाहीये का? कचऱ्यावर बोलणं हे पत्रकाराचं काम नाहीये का? तर मंडळी आहे. कचऱ्यापासून प्रत्येक बेसिक गोष्टीवर बोलणं हे आपल्या पत्रकाराचं काम आहे. नाही तर आपल्याला काय झालंय, आपल्याला काय करायचंय, आपल्याला मोठ्या मोठ्या सोपड विषयांवर बोलायचंय, आपल्याला राजकारणावर पाता खाण्याचा, आपल्याला राजकीय लोकांच्या, माफ करा पण सगळे कदाचित ते मान्यच करतील, पण राजकीय लोकांची लफडी किंवा मग कलाकारांची लफडी, त्यांच्या आयुष्यातलं एक्स मोमेंट किंवा अमकं ढमकं दमकं, तुम्ही प्रत्येक कोणत्याही वर्तमानपत्राची वेबसाईट घ्या, कुठलंही वर्तमानपत्र याला अपवाद नाही, प्रत्येकाच्या वेबसाईटवर तुम्हाला याच पद्धतीच्या बातम्या दिसतील, कारण त्या बातम्या वाचल्या जातात. परत त्या बातम्या का वाचल्या जातात? आपल्यापैकी आपण सगळेजणच वाचत असतो ना. आपण आपला वाचायचा सुद्धा अप्रोच बदलला, आपणच आपल्या बेसिक गोष्टींना लावून धरलं, तर कदाचित पुढच्या वेळेला मी इथे आले तर मी असं म्हणत की नाही सर, सोलापूरकरांनी खूप वेगळा पायंडा घातला आणि ते त्याच्या बेसिक्सवर बोलतात, ते त्यांच्या मूळ विषयांवर बोलतात, मूलभूत गरजांवर बोलतात, सोलापूरकरांच्या मूलभूत गरजांवर बोलतात. आजही मला वाटतं सोलापूरचा पाणीविषयक प्रश्न आजही संपलेला नाहीये. आता बघा, बऱ्याचदा पत्रकार आहोत, बरं त्यात बाई आहे म्हटल्यावर बाईने राजकीय विषयावर बोलू नये, बाई राजकीय विषयावर बोलायला लागले की म्हणायचं नाही बाई बंदीच बोलले बरं का. हे असं माझ्या बाबतीत तर खूपदा झालंय. पण तरी मला असं वाटतं की आपल्याकडे आजही ज्या पद्धतीने जाती धर्म ठळक होत आहेत, पुन्हा मी म्हणेन की अगदी हात धरून माफी मागते या गोष्टीसाठी, पण पुण्या मुंबईत काम करताना मी पर्टिक्युलर काही कम्युनिटी किंवा म्हणजे मला असं कोणाला ब्लेम नाही करायचं, अगदी म्हणते की डोंट टेक मी अदरवाईज, पण मी पर्टिक्युलर काही कम्युनिटीचंच वर्चस्व असताना बघितलंय. पण मला इथे दिसणारा, पुन्हा मी म्हणून म्हणते की डोंट टेक मी अदरवाईज, पण मुस्लिम संख्या जेव्हा मला इथे खूप जास्त दिसते ना, तर मला खूप समाधान वाटतं या गोष्टीचं. प्रामाणिकपणे सांगते, हा आकडा अजून वाढायला हवाय. मुस्लिम महिलांनी, मुलींनी सुद्धा खरं तर या क्षेत्रामध्ये येऊन काम करायला हवंय. आम्हाला इथे आवर्जून एक सांगायला आवडेल, मीरा देवी नावाच्या लहेर, मी नाव विसरले त्याच्या पोर्टलचं, मी सरांना परत सांगेन, खबर लहेरिया नावाचं अगदी कुठेतरी झारखंडवर कुठेतरी MP मध्ये त्या बाईचं एक पोर्टल आहे, तुम्ही ते पण गुगल करू शकता. त्या बाई अख्खा स्टाफ सर, शिपायापासून संपादकापर्यंत तिथे काम करणारी बाई आहे. अर्थात पुरुष नाहीत का, पुरुष सुद्धा आहेत, पण सगळं म्हणजे सगळं त्या बायका बघतात. जर तिकडे करू शकतात तर इथे महिलांचा आकडा वाढायला काहीच हरकत नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.